नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोशीकर तुमचं एऑनआयच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण फिजिक्सचा एक अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करणार आहोत, तो म्हणजे काय तर सॅटेलाइटशी रिलेटेड प्रश्न विचारलेत। प्रॉब्लेम एक मेन काय आहे की याचा जो सोर्स आहे तो तुम्हाला 10व्या वर्गापर्यंत नाही तर तो 11वी आणि 12वीत मिळेल। ठीक आहे, तो सोर्स पण आपण तुम्ही कदाचित जे जुने व्हिडिओ बघितले असेल त्यामध्ये बघितलं असणारच की प्रत्येक टॉपिकच्या आधी मी तुम्हाला सोर्स सांगतोय की त्याचं तुम्हाला कुठून वाचायचं आहे म्हणून। ठीक आहे, तर तो सोर्स सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत। तर हे लक्षात घ्या की याचा सोर्स तुम्हाला 10व्या वर्गापर्यंत मिळणार नाही तर तो 11वी आणि 12वीत मिळेल, पण प्रश्नांची संख्या कंपॅरेटिव्हली काय तर तेवढीच जास्त आहे। दुसरं एक इम्पॉर्टन्स याचं एवढं कशासाठी आहे, कारण हा करंटमध्ये राहतो, दरवर्षी कुठला तरी सॅटेलाइट करंटमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल है ना। आता तर गगनयान वगैरे जसे एक्झाम्पल आहेत किंवा चंद्रयान आहे, मंगळयान आहे, हे रिसेंटली काही 1-2 वर्षामध्ये, आणि गगनयानचं आता प्लॅनिंग आहे चालू है ना। तर मग अशा वेळेस तर असे जे टॉपिक आहेत ना हे फार इम्पॉर्टंट होतात, आणि म्हणून घ्या लक्षात ठेवा की यावर आधी पण आयोगाने टेक्निकल म्हणजे जे बेसिक प्रश्न आहेत ते तर विचारलेले आहेत, पण कदाचित जे करंटशी रिलेटेड आहेत किंवा टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा तर याचा यूज तुम्हाला नक्की होईल, कारण टेक्नॉलॉजीमध्ये पण स्पेस टेक्नॉलॉजी हा विषय तर आहेच है ना। आणि म्हणून सॅटेलाइट लक्षात घ्या की फार इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, बघा प्रश्न काय काय विचारलेत, जे जनरल सायन्सवर जे प्रश्न विचारले होते जनरल म्हणजे काय तर बेसिकशी रिलेटेड ते काय आहेत। पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाची, उपग्रह म्हणजे काय तर सॅटेलाइट, इके एवढी इतकी गतिज ऊर्जा आहे, म्हणजे काय तर कायनेटिक एनर्जी किती आहे तर ही एवढी आहे। पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर निसरण्यासाठी म्हणजे ज्या कक्षेमध्ये ज्या ऑर्बिटमध्ये फिरत आहे तिथून बाहेर निसरण्यासाठी, बाहेर निघायसाठी किमान केवढी ऊर्जा परत द्यावी लागेल असा प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, नेक्स्ट पुढे काय आहे तर पुढचा प्रश्न काय आहे बघा, रिकामी जगाच्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठवणे काय तर शक्य आहे। अगदी सोपा प्रश्न विचारला होता, हा तर फार इझी आहे ना। नेक्स्ट आहे, खालीलपैकी काय जिओ स्टेशनरी ऑर्बिटचे अचूकपणे वर्णन करते। जिओ स्टेशनरी ऑर्बिट काय आहे ते सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे, हा जर समजला तर हे पण काय तर हा जो मागचा जो प्रश्न होता हा पण काय तर लगेच सॉल्व्ह करता येईल। आणि नेक्स्ट बघा काय पुढचा प्रश्न आहे, काय दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 असते, म्हणजेच काय तर रिलेटिव्हली काय तर ती 0 असते, म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील परिणामांचाच काय तर स्थिर असा आहे असा वाटतो। हा पण आपण कव्हर करणार आहोत, म्हणजे परत हे 1, 2, 3 तिन्ही प्रश्न जे होते ते तुम्हाला लक्षात येत आहे की हे कशाशी रिलेटेड आहे, सॅटेलाइट, आणि तो पण कोणता तर हा जो जिओ स्टेशनरी जो सॅटेलाइट त्याशीच रिलेटेड आहे। नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे तो काय तर बघा, उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अनुभवतो, ज्याला वेटलेसनेस म्हणतात, तो का अनुभवतो, त्याचं कारण काय आहे ते सुद्धा आज आपण कव्हर करणार आहोत। ठीक आहे, तर असे जवळपास किती तर 5 प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत। फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि टेक्निकल आहे, कॉन्सेप्च्युअल आहे, त्यामुळे फार चांगला अभ्यास करा, कारण पुढे पण जाऊन काहीतरी याच्यावर प्रश्न नक्की विचारले जाण्याची शक्यता आहे। याचे नोट्स हवे असतील तुम्हाला, तसंच व्हिडिओची जे आपण व्हिडिओ रेकॉर्ड केले त्याची लिंक हवी असेल तर 2 टेलिग्राम चॅनल आहेत, त्याला नक्की जॉईन करा। पहिला आहे काय तर MPSC EON-IS MPSC_EON-IS आहे, आणि दुसरा आहे काय तर एस एक्झाम रेस, किंवा याला सर्च करताना सर्च काय करायचे तुम्हाला एस द रेस असं सर्च करायचं आहे, म्हणजे या चॅनलचं लिंक तुम्हाला सहज टेलिग्रामला मिळेल। लोगो थोडंसं लक्षात ठेवा दोन्ही चॅनलचे, म्हणजे शोधायला काय तर थोडं मदत होईल। नेक्स्ट बघा आपण चालू करूया। हां, याला कुठनं वाचायचं आहे त्यासाठी कोणता टॉपिक आहे तर फिजिक्स 11व्या वर्गाची जो फिजिक्सचा जी बुक आहे त्यामध्ये चॅप्टर आहे कोणता, युनिट नंबर आहे 5, आणि त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन। यामध्ये काय तर सॅटेलाइट बद्दलची माहिती दिलेली आहे। चला बघू काय दिले सॅटेलाइट। सगळ्यात आधी सॅटेलाइट म्हणजे नेमकं काय, सॅटेलाइट म्हणजे नेमकं काय सांगता येईल तर असे ऑब्जेक्ट्स जे पृथ्वीभोवती, म्हणजे पृथ्वीचे सॅटेलाइट कोणते जे पृथ्वीभोवती फिरत आहेत त्याला काय म्हणू आपण, पृथ्वीचे सॅटेलाइट किंवा पृथ्वीचे उपग्रह। दुसऱ्या कोणत्या ग्रहाच्या भोवती जर काही फिरत असेल तर तो काय झाला तर त्याचा उपग्रह झाला है ना, किंवा त्याचा तो सॅटेलाइट झाला। तसंच पृथ्वीभोवती फिरणारे हे झाले काय तर पृथ्वीचे अर्थ सॅटेलाइट, पृथ्वीचे सॅटेलाइट झाले। तसंच आपल्याला माहित आहे की मून आहे, चंद्र आहे, तो काय तर तो पृथ्वीभोवती फिरत असतो, आणि तो नॅचरल आहे, तो स्वतः आधीपासूनच आहे, त्याला काही आपण तयार केलं नाही, आपण पाठवलेलं नाही, त्यामुळे त्याला आपण काय म्हणू तर नॅचरल सॅटेलाइट म्हणणार आहोत। पण त्यासोबतच मानवाद्वारे जसं इस्रो आहे किंवा नासा आहे याद्वारे सुद्धा काय तर काही सॅटेलाइट्स आहेत ते लॉन्च केले जातात, ते पृथ्वीभोवती फिरत राहतात, बरोबर, ते फिरत राहतात, त्यामुळे काय झालं तर तो पृथ्वीचा सॅटेलाइट म्हणू। पण ते फिरत राहतात त्यामुळे ते काही ते नॅचरल नाही आहे, ते मानवाने पाठवले आहे, त्यामुळे त्याला काय तर आर्टिफिशियल सॅटेलाइट्स म्हणतात। बरं, मग आर्टिफिशियल सॅटेलाइट्स का पाठवले जातात, ऑब्वियस आहे की आपल्याला गरज आहे, गरज काय तर ते पण वेगवेगळे आहेत, जसं फॉर एक्झाम्पल कोणकोणते गरज आहेत, डिफरंट पिरियड्स ऑफ रिव्हॉल्युशन अकॉर्डिंग टू द प्रॅक्टिकल यूज लाईक नेव्हिगेशन, कोणते यूज आहेत
त्याचं नेव्हिगेशनसाठी यूज होतो, सर्व्हिलन्ससाठी, कम्युनिकेशन, लुकिंग इनटू स्पेस अँड मॉनिटरिंग द वेदर, या सगळ्या कारणांसाठी काय तर आपण ते सॅटेलाइट्स आहे लॉन्च करत असतो, पाठवत असतो. आणि त्यासोबतच काय तर त्यांचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे तो सुद्धा काय तर वेगवेगळा असतो. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय की पृथ्वीभोवती एक कंप्लीट रिव्हॉल्व करण्यासाठी, एक पूर्ण राऊंड कंप्लीट करायला त्याला किती टाइम लागत आहे, त्याला पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हटलं जातं. ते डिपेंड करतं की त्याला नेमकं आपण कोणत्या कारणासाठी म्हणून पाठवलेलं आहे, त्यानुसार काय तर त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन राहतं. ठीक आहे. इथं 2 फॉर्म्युले दिलेले आहेत, थोडेफार जमेल तर लक्षात ठेवा. अजूनपर्यंत याच्यावर काही प्रश्न वगैरे विचारलेले नाही आहे आणि विचारण्याची शक्यता पण फार कमी आहे. ठीक आहे. बुकमध्ये दिले त्यामुळे तिथं फॉर्म्युला सांगतोय, कारण आपल्याला न्यूमेरिकल सुद्धा काय तर आयोगाद्वारे विचारले जातात. पहिला आहे काय तर ऑर्बिटल व्हेलॉसिटी, म्हणजेच काय की जे अर्थ आहे त्याच्याभोवती ज्यावेळेस सॅटेलाइट फिरत आहे तर त्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना त्याची व्हेलॉसिटी किती आहे, त्यासाठी हा फॉर्म्युला दिलेला आहे. V0 इज इक्वल टू GM डिवायडेड बाय RH, याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात. दिस इज M म्हणजे मास ऑफ अर्थ, R म्हणजे रेडियस ऑफ अर्थ आणि H म्हणजे काय तर किती हाईटवर आहे, पृथ्वीपासून किती हाईटवर आहे तो म्हणजेच काय झाला तर H झाला. नेक्स्ट आहे सिमिलर फॉर्म्युला, तो म्हणजेच काय तर त्यासाठीच ऑर्बिटल व्हेलॉसिटीचा R अंडर रूट G बाय RH. या ठिकाणी हा जो R आहे तो तर रेडियस ऑफ अर्थ आहे, हा R, आणि H म्हणजे हाईट आहेच माहिती आपल्याला. G म्हणजेच काय ज्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जो 9.8 मीटर पर सेकंड लिहितो ना, सेकंड स्क्वेअर लिहितो, तोच आहे हा स्मॉल g. तसंच टाइम पिरियडसाठी म्हणजेच काय तर एक पूर्ण राऊंड कंप्लीट करा, रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला किती टाइम लागत आहे त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो, T ने डिनोट करतात. त्यासाठी फॉर्म्युला काय 2π अंडर रूट R प्लस H क्यूब डिवायडेड बाय GM. इथं जे नाव सांगितले तेच काय तर यामध्ये पण आहेत, किंवा 2π अंडर रूट G प्लस R प्लस H क्यूब डिवायडेड बाय GR स्क्वेअर. तर हा एक सुद्धा काय तर त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. फॉर्म्युला फार काही लक्षात ठेवायचं आहे की फार काही इम्पॉर्टंट नाही, याला सेकंडरी कन्सिडर करा, आहे पुस्तकात दिले म्हणून काहीतरी इथं मी कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट थेअरी समजून घ्या याची, जी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. बघा, सॅटेलाइटचे 2 प्रकार असतात. मी तुम्हाला आताच थोड्या आधी सांगितलं की त्याच्या पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन किती आहे त्यानुसार काय तर आपल्याला त्याचे 2 प्रकार सहज करता येतात. बरं, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन वेगवेगळं काय, कारण प्रत्येकाची गरज आहे ती वेगवेगळी आहे. इथं आता आपण असं समजू की ज्याला आपण कम्युनिकेशनसाठी वापरायचं आहे, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी सॅटेलाइट हा टीव्हीसाठी वापरायचा आहे, तर मग अशा वेळेस तो कुठं असायला पाहिजे. लेट्स से की सपोज मी इथं आहे आणि मला माझ्या घरची टीव्ही त्या सॅटेलाइटशी कनेक्टेड आहे, तर ऑब्व्हियस आहे की ती नेहमी 24 तास त्याच्याशी कनेक्टेड राहायलाच पाहिजे. आणि म्हणून काय तर तो नेहमी 24 तास माझ्या समोरच असायलाच पाहिजे. अदरवाईज तो जर इकडे तिकडे गेला तर मग अशा वेळेस त्या टीव्हीचा कनेक्शन होऊ शकणार नाही, राईट. आणि म्हणून अशा सॅटेलाइटला काय म्हणू आपण तर कम्युनिकेशन सॅटेलाइट. तो फिरत तर आहे, कारण मग जर सपोज मला पृथ्वी जर कन्सिडर केलं, मी तर स्वतःभोवती फिरत आहे, तर त्यासोबतच काय तर तो जो सॅटेलाइट आहे तो सुद्धा काय तर तो पण फिरायला पाहिजे या पद्धतीने, है ना. म्हणजे म्हणून काय फिरत तर आहे, पण तो मला माझ्यासाठी काय तर तसा तो स्टेशनरी आहे, तो एकच ठिकाणी आहे, स्थिर आहे असं मला जाणवणार आहे. आणि म्हणून या कम्युनिकेशन सॅटेलाइटला अजून काय म्हटलं जातं तर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट सुद्धा म्हटलं जातं, बरोबर. त्याच्याच उलट दुसरा कोणता आहे तर तो आहे पोलर सॅटेलाइट. पोलर सॅटेलाइटचा मेन यूज काय आहे की वेदर फोरकास्टिंग आहे, किंवा मॅपसाठी आहे, सर्व्हिलन्ससाठी आहे, त्यासाठी यूज आहे, बरोबर. आता जे कम्युनिकेशन सॅटेलाइट एक लक्षात ठेवा की हे खूप जास्त हाईटवर असतात. किती हाईटवर असतात तर हे जवळपास 36,000 किलोमीटर पृथ्वीपासून म्हणजे जे सी लेवल आहे तिथपासून काय तर ते 36,000 किलोमीटर एवढ्या जास्त हाईटवर असतात कोणते तर कम्युनिकेशन सॅटेलाइट. पण या सॅटेलाइटचं काम काय आहे की वेदर फोरकास्टिंग आहे, मॅप आहे, सर्व्हिलन्स आहे. म्हणजेच काय की जवळून बघून काय तर आपल्याला फोटोज मिळायला पाहिजेत, म्हणून ते ऑब्व्हियस आहे की ते पृथ्वीच्या जवळ असणार आहे. यांची हाईट जेवढी यांची 36,000 आहे तेवढी हाईट ऑब्व्हियस आहे यांची नाही आहे. बघा किती आहे तर 500 किलोमीटर ते 800 किलोमीटर, बस एवढीच काय तर कंपॅरेटिव्हली फार कमी हाईट आहे. आणि हे काय तर पोलर सॅटेलाइट्स आहे. हे कसे फिरतील, हे पोलर म्हणजे जसे पृथ्वी आहे वर नॉर्थ पोल खाली साऊथ पोल असतो त्याच्याभोवती असं फिरणार आहे. आणि त्यासोबतच काय तर हे काही स्टेशनरी नाही आहेत, कारण पृथ्वी तर इक्वेटोरियल असं फिरत आहेत पृथ्वी, है ना. त्यामुळे हे कसे फिरणार तर हे असेच फिरणार आहेत. ऑब्व्हियस आहे हे कसे फिरतील तर इक्वेटोरियल म्हणजे विषुववृत्ताच्या जी प्लेन आहे ना, जो प्लेन आहे त्यावर काय तर तो फिरणार आहे. पण हे कसे फिरणार, पोल टू पोल फिरणार आहे, या प्लेनमध्ये काय तर ते फिरणार आहेत, बरोबर. पण त्यासोबतच हाईट कमी आहे, आणि हाईट कमी असेल तर अशा वेळेस काय असतं की जो वेग आहे तो जास्त असतो. म्हणून काय होणार की ज्यावेळेस हे एक राऊंड कंप्लीट करेल, पण हा याला कदाचित 24 तास लागेल, है ना. पृथ्वीला पूर्ण एक राऊंड कंप्लीट करायला 24 तास लागेल, पण यांना तेवढ्याच वेळामध्ये हे कदाचित 5, 7, 8 वेळा कदाचित ते काय तर राऊंड कंप्लीट करतील. कारण परत त्याच ठिकाणावरून गेल्यानंतर आपल्याला बघा की हे पृथ्वी आहे ना, ही पृथ्वी
कंटिन्युअसली अशी फिरत आहे है ना. म्हणजे सपोज असं या ठिकाणून गेला एकदा, नेक्स्ट तोपर्यंत पृथ्वी इकडे चालली जाईल, मग तो इकडनं जाईल, परत फिरेल आणि काय करेल या पद्धतीने तो पूर्ण पृथ्वीचे काय तर नकाशा किंवा मॅप आहे, फोटोज आहे, तो आपल्याला पाठवू शकतो. आणि म्हणून तो सॅटेलाइट तो एका दिवसामध्ये म्हणजे 24 तासामध्ये तो एकदा नाही तर तो अनेक वेळा काय तर त्या पृथ्वीचे राऊंड्स कंप्लीट करतो आणि हाईट पण काय तर ती जवळ असते. बस एवढं लक्षात ठेवा. बाकीचे जे मुद्दे आहेत हे समजायला फार काही कठीण नाहीये. बघा काय आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन इक्वेटोरियल प्लेन. आता सांगितलं थोड्या आधी. आणि हे कसे फिरतात, हे पोल्सवर फिरतात, नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये फिरत आहेत. याचं काम ऑब्वियस आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे म्हणजेच काय तर कम्युनिकेशनसाठी काय तर त्याचा यूज होणार आहे, कम्युनिकेशनसाठी त्याचा यूज होणार आहे बरोबर. याची हाईट किती आहे लक्षात ठेवायचे तुम्हाला, 36,000 किलोमीटर आयडियल आहे आणि फिक्स आहे. याच्यावरच आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 36,000 किलोमीटर जे फिक्स आहे, पण यांची हाईट लक्षात ठेवायची की फिक्स नाहीये, त्यामुळे हे तुम्हाला पाठ करायचं नाहीये. हे लक्षात ठेवायचे की तुम्हाला पाठ करायचं नाहीये, हे पाठ करायची गरज नाही. पण हा हे जे 36,000 किलोमीटर आहे ना, हे पाठ करायचं आहे. हे कुठं प्लेस केले जातात तर लोअर ऑर्बिट मध्ये काय तर प्लेस केले जातात. म्हणजे काय पोलर सॅटेलाइट तर आहेत पण ती काय तर त्याची हाईट कमी आहे, त्यामुळे काय तर त्याला लोअर पोलर ऑर्बिट्स म्हटलं जातं. नेक्स्ट काय तर बघा, हे तुम्हाला मी सांगितलं होतं की यांनाच काय म्हणतात तर जिओ स्टेशनरी किंवा अजून एक याचं एक नाव आहे लक्षात ठेवा की जिओ सिंक्रोनस. का, कारण तो ज्या ठिकाणाहून सोडलेला आहे किंवा ज्या पृथ्वीच्या ज्या भागाच्या समोर आहे तो नेहमी त्या भागाच्या समोरच राहतो, तो पृथ्वीच्या सोबतच फिरतो. आणि याच्यामुळे काय असणार आहे की तो आपल्याला भास होता आणि कसा तर तो स्टेशनरी भास असणार आहे किंवा तो पृथ्वीसोबत कसा तर तो सिंक्रोनस आहे. आणि म्हणून याला नाव काय तर जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस. आणि याचा टाइम पिरियड किती आहे तर 1 डे किंवा किती तर 24 तास असतो. सेम पिरियड ऑफ रोटेशन ॲज दॅट ऑफ द अर्थ. पृथ्वीचा जेवढा आहे एक राऊंड कंप्लीट करायला पृथ्वीला 24 तास लागतात, त्याला पण काय तर 24 तासच लागणार आहे. म्हणजे 24 तासानंतर तो परत फिरून काय तर त्या ठिकाणीच येईल है ना. नेक्स्ट, ड्यू टू दिस दे अपियर स्टेशनरी फ्रॉम द अर्थ सरफेस. म्हणून काय तर ते पृथ्वीवरून काय तर स्टेशनरी स्थिर दिसतात, त्याला जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस म्हटलं जाणार आहे. या ठिकाणी काय आहे की पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हा काय तर पोलर ऑफ सॅटेलाइट नियरली किती आहे तर 85 मिनिट आहे. फक्त 85 मिनिट. हा 24 तास आहे, हा फक्त 85 मिनिट आहे. आणि ऑब्वियस आहे म्हणून काय तर तो एका दिवसामध्ये 16 वेळा काय तर तो काय तर राऊंड कंप्लीट करेल. 16 वेळा. आता डिपेंड करतं की एक्झॅक्ट 16 वेळाच होईल आणि 85 मिनिटच राहणार असं नाहीये. ते डिपेंड करतं की या ठिकाणी त्याची हाईट किती आहे, त्यामुळे कदाचित थोडंफार कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पार्ट एक्झॅक्ट करायची गरज नाही. तुम्हाला प्रश्न विचारतील तर यावरच विचारतील है ना. आणि लोअर पोलर ऑर्बिट्स मध्ये फक्त काय तर ते कोणत्या डायरेक्शनमध्ये फिरतायत त्याची हाईट कमी असते, फार कमी असते कंपॅरेटिव्हली यापेक्षा. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. हे सॅटेलाइट्स कुठे यूज केले जातात, ऑब्वियस आहे, जसं सांगितलं आतापर्यंत लक्षात आलंच असेल की कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, जसं टेलिव्हिजन आहे, ट्रान्समिशन आहे, टेलिफोन्स आहे, रेडिओ वेव्ह आहे, सिग्नल ट्रान्समिशन आहे ना. आणि यासाठी इंडियाचा कोणता सॅटेलाइट लॉन्च केला जातो तर इनसॅट ग्रुप ऑफ सॅटेलाइट्स लॉन्च बाय इंडिया. लक्षात ठेवायचं आहे, इनसॅट हा सॅटेलाइट लॉन्च केला आहे. नेक्स्ट, पोलर सॅटेलाइट कशासाठी यूज करतात लक्षात आलंच असेल आतापर्यंत की वेदर फोरकास्टिंग आहे, मेट्रोलॉजिकल पर्पज आहे. दे आर ऑल्सो यूज्ड फॉर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन अँड स्टडी ऑफ द सोलर रेडिएशन्स आहे है ना. तर आता तुम्हाला एक होमवर्क देतो मी की जे रिसेंटली गगनयानचं अनाउन्समेंट झालं की 4 जण जे गगनयानमध्ये पाठवले जाणार आहे, तर तो जो गगनयान आहे तो कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरणार आहे, कोणत्या ऑर्बिटमध्ये जाणार आहे हे थोडंसं सर्च करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्की याचा आन्सर मिळेल. नक्कीच 2 पैकी एक कोणतं तरी असणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने काय तर हे 2 प्रकारचे सॅटेलाइट्स जनरली लॉन्च केले जातात किंवा 2 प्रकारचे सॅटेलाइट्स असतात. नेक्स्ट, आणि यावर बऱ्याचदा 2 की 3 वेळा यावरच आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आपण घेणार आहोतच PYQ किंवा ज्यांना तुम्हाला आठवत असेल, जे सुरुवातीपासून बघतायत तर त्यांच्या लक्षात येतच असेल. नेक्स्ट बघा की पुढचा कॉन्सेप्ट काय आहे की प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. म्हणजे सॅटेलाइट कसा लॉन्च केला जातो, सॅटेलाइट कसा लॉन्च केला जातो. आता बघा की जर बऱ्याच विद्यार्थ्यांना एक डाऊट असतो की सपोज हे अर्थ आहे आणि अर्थच्या काहीतरी हाईट पर्यंत काय तर इथपर्यंत अर्थचा जो ग्रॅव्हिटेशन आहे ना, म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काहीतरी हाईट पर्यंत आहे. त्याच्या पुढे जर गेला तर त्यामध्ये काय तर ज्याला आपण स्पेस म्हणतो किंवा त्यामध्ये जर गेला आपण तर त्यामधून परत येत नाही व्यक्ती है ना. किंवा या ठिकाणी एखादी वस्तू गेली की तिथून काय तर ते परत येणार नाहीये. जर तुम्ही या हाईट पर्यंत एखादी वस्तू वर फेका तर ती काय तर ग्रॅव्हिटेशन पुलमुळे काय तर ते खालीच पडते है ना. तुम्ही काहीतरी हाईट पर्यंत फेका पण ते कुठपर्यंत, यापर्यंत, इथपर्यंत. ठीक आहे. पण आता बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट काय असतं की जो सॅटेलाइट फिरतो ना तो या एरियामध्ये फिरतो. या एरियामध्ये सॅटेलाइट राहत नाही. सॅटेलाइट तो कोणत्या तर याच भागांमध्ये, या एवढ्याच भागामध्ये काय तर सॅटेलाइट तो फिरत असतो. मग आता या भागामध्ये सॅटेलाइट फिरत आहे
तर मग परत अजून एक डाऊट आहे की मग तो सॅटेलाइट तो रिटर्न यायला पाहिजे, तो सॅटेलाइट काय तर मग परत रिटर्न यायला पाहिजे, म्हणजे काहीतरी हाईट पर्यंत गेला आणि तो इथून गेल्यानंतर तर तो परत यायला पाहिजे. पण होतं काय की सॅटेलाइट लॉन्च करताना नेहमी किती स्टेजेस असतात, तर 2 स्टेजेस असतात. नेहमी लक्षात ठेवा की 2 स्टेजेस असतात. कमीत कमी 2 स्टेजेस असायलाच पाहिजे तरच काय तर सॅटेलाइट लॉन्च करता येतो. 2 सॅटेलाइट 2 कशासाठी आहे, एक आहे एक जो स्टेज आहे पहिली स्टेज आहे ती कुठून इथपासून इथपर्यंत जाणार, लेट्स से की या हाईटवर फिरवायचं आहे, एवढे हाय ऑर्बिट आहे ना, तर इथपासून इथपर्यंत गेलं म्हणजे याला आपण म्हणू की पहिली स्टेज. इथपर्यंत गेल्यानंतर मग काय होणार की पहिला जो सिलेंडर होता ज्यामध्ये फ्यूल होता पहिल्या स्टेजचा तो निघून काय तर खाली पडतो समुद्रामध्ये, आणि म्हणून जनरली सॅटेलाइट हे समुद्राच्या किनाऱ्यावरून काय तर लॉन्च केले जातात. मग काय होणार की दुसरा जो स्टेज आहे तो सुरुवात होतो आणि त्यासाठी दुसरा सिलेंडर यूज होणार आणि त्याद्वारे काय होणार की जो सॅटेलाइट आहे तो टर्न होतो, असा हॉरिझॉन्टल टर्न होतं आणि मग काय तर इकडे वेलॉसिटी दिली जाते आणि मग तो सॅटेलाइट असा गोल फिरतो. ठीक आहे, आणि म्हणून लक्षात ठेवा नेहमी की 2 स्टेजेसचा कमीत कमी 2 स्टेजेस काय तर ते सॅटेलाइटमध्ये असायलाच पाहिजेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा, इफ धिस वर्टिकल वेलॉसिटी इज लेस दॅन द एस्केप वेलॉसिटी. काय म्हटलंय की ही जी वर्टिकल वेलॉसिटी आहे ही वर्टिकल वेलॉसिटी म्हणू आपण है ना, वर्टिकल वेलॉसिटी ही काय म्हटलंय की एस्केप वेलॉसिटी पेक्षा जर कमी आहे. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय की इथपासून अशी वेलॉसिटी ज्या वेलॉसिटीने जर आम्ही एखादी वस्तू वर फेकतोय तर ती कुठपर्यंत या ठिकाणी कमीत कमी या ठिकाणी पोहोचायला पाहिजे आणि त्या वेलॉसिटीलाच काय तर एस्केप वेलॉसिटी म्हटल्या जातं. आता होतं काय की ती जर वेलॉसिटी बघा ही जी वर्टिकल वेलॉसिटी आहे ती या एस्केप वेलॉसिटीपेक्षा जर कमी असेल म्हणजे सॅटेलाइट ऑब्वियस आहे की इथपर्यंतच कुठपर्यंत जाईल आणि अशा वेळेस काय होणार तर तो सॅटेलाइट रिटर्न येणार है ना, तोच मुद्दा इथे दिलेला आहे. पण जर त्याच एस्केप वेलॉसिटीपेक्षा जर जास्त असेल वर्टिकल वेलॉसिटी तो सॅटेलाइट इकडे चालला जाईल स्पेसमध्ये आणि तो काय तर तो मग परत येणार नाही. आणि या कारणासाठी इथं दिलेलं आहे की हेन्स लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट इन अन ऑर्बिट अराउंड द अर्थ कॅन नॉट टेक्स प्लेस बाय यूज द सिंगल स्टेज रॉकेट. त्यामुळे एका स्टेजच्या रॉकेटमुळे कधीही ते लॉन्च केलं जात नाही, त्यासाठी कमीत कमी 2 स्टेजेस असावेच लागतात. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता काय द एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. आता याच्यामुळे काय होणार की बघा की हे पहिलं स्टेज आलं आणि याला आपण वर्टिकल वेलॉसिटी म्हणू, वर्टिकल वेलॉसिटी, आणि त्यानंतर आडवा झाला सॅटेलाइट ज्याला आपण काय म्हणू की यासाठी जी वेलॉसिटी देण्यात आली त्याला आपण हॉरिझॉन्टल वेलॉसिटी म्हणू. आता ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिलं ज्यामुळे काय होतंय की हा जो पाथ आहे ना हा एक्झॅक्ट सर्क्युलर तयार होतोय. ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिल्यामुळे काय झालं की हा जो पाथ आहे ना हा काय झाला तर हा एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल तो तयार झालेला आहे. तर मग अशा वेळेस लक्षात ठेवायचे तुम्हाला की त्या वेलॉसिटीला काय म्हणतात तर क्रिटिकल वेलॉसिटी म्हटलं जातं. पुढची डायग्राम बघू म्हणजे तुम्हाला अजून चांगलं लक्षात येईल. बघा काय म्हटलंय मी की अर्थवरून एक सॅटेलाइट लॉन्च केलं, ही वर्टिकल वेलॉसिटी म्हणून इथपर्यंत गेलं आणि त्यानंतर आता काय तर हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिलं. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिलं त्यामुळे काय झालं की त्या सॅटेलाइटने एक्झॅक्ट बघा सर्क्युलर पाथ घेतला. एक्झॅक्ट काय घेतलं तर सर्क्युलर पाथ घेतलं आणि असं जर सर्क्युलर पाथ जर एक्झॅक्ट मिळत असेल या हॉरिझॉन्टल वेलॉसिटीमुळे तर त्याच हॉरिझॉन्टल वेलॉसिटीला म्हणतात काय तर क्रिटिकल वेलॉसिटी म्हटल्या जातं. क्रिटिकल वेलॉसिटी काय म्हटलंय मी लक्षात घ्या परत एकदा की हॉरिझॉन्टल वेलॉसिटी अशी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ज्यामुळे सॅटेलाइटचा पाथ कसा तयार झालेला आहे तर सर्क्युलर, एक्झॅक्ट सर्क्युलर जर तयार झालेला आहे तर मग अशा वेळेस त्याला काय म्हणतात तर क्रिटिकल वेलॉसिटी म्हटलं जातं. VC ने डिनोट करतात, क्रिटिकल वेलॉसिटी म्हटलं जातं. तर तोच मुद्दा आपल्याला त्या पॉइंटमध्ये दिलेला आहे. बघा या ठिकाणी द एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन दॅट मस्ट बी गिवन टू सॅटेलाइट ॲट अ सर्टेन हाईट सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ इज कॉल्ड द क्रिटिकल वेलॉसिटी. अ सॅटेलाइट फॉलोज डिफरंट पाथ्स. आता हा डिपेंड करतं की आपण हॉरिझॉन्टल वेलॉसिटी नेमकी किती देत आहोत त्यानुसार काय तर डिफरंट पाथ डिपेंडिंग अपॉन द हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. आपण हॉरिझॉन्टल वेलॉसिटी नेमकी किती देत आहोत त्यानुसार काय तर तो सॅटेलाइट आहे तो वेगवेगळा पाथ आहे तो घेत असतो. तो सर्क्युलर असेल की तो मग काय असणार इलिप्टिकल असेल की हायपरबोला असेल पॅराबोला असेल त्यानुसार काय तर ते घेतलं जातं. बघू आपण की नेमकं कोणकोणतं पाथ घेतलं जातं. अजूनपर्यंत प्रश्न विचारले नाही पण मला वाटतं की याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. काय तर बघा की इथून सॅटेलाइट लॉन्च झाला फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेजवर काय झालं की हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिलं आणि एक्झॅक्ट सर्क्युलर पाथ झाला तर त्याला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतो. पण जर या क्रिटिकल वेलॉसिटी एवढी वेलॉसिटी दिल्या जात नाही आहे तर तो जो सॅटेलाइट आहे तो इथून इथं जाईल आणि इथून काय तर तो इथपर्यंतच पोहोचेल. मग अशा वेळेस या वेलॉसिटीला म्हणजे ती जी वेलॉसिटी असेल ती कशी असेल तर हॉरिझॉन्टल वेलॉसिटी या क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी आहे
है ना, त्या व्हेलॉसिटीपेक्षा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कशी आहे तर ती कमी आहे आणि म्हणून काय तर हा पाथ आहे हा असा तयार झाला आहे ज्याला काय तर इलिप्टिकल पाथ म्हटलं जातं, याला काय म्हणतात तर इलिप्टिकल पाथ म्हणतात. आणि तेच जर या हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीपेक्षा जर जास्त आहे तर ऑब्व्हियस आहे की दूरपर्यंत जाईल, तो काय होणार तर असा दूरपर्यंत जाणार आहे. आणि म्हणून काय तर बघा की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कशी आहे तर क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा काय तर कमी आहे. पण विचार करा की ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी एवढी दिली की ते किती होणार की एस्केप व्हेलॉसिटी एवढी होईल. तर मग अशा वेळेस ऑब्व्हियस आहे की तो सॅटेलाइट खूप दूरपर्यंत फेकला जाईल आणि तो एस्केप होईल, म्हणून तो काय होणार तर तो एस्केप होईल. मग अशा वेळेस जो पाथ तयार होतो तो कसा तर हा बघा, हा जो पाथ दिसताय हा आहे काय तर हा आहे पॅराबोला पाथ आहे. हा कोणता पाथ तर पॅराबोला पाथ आहे. आणि त्याच्यापेक्षा पण जास्त असेल म्हणजे आता एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा पण जर जास्त वेग असेल हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीचा तर तो अजून मोठा पाथ होईल आणि त्याला काय म्हणतात तर मग हायपरबोला म्हटलं जातं. तर असे वेगवेगळे पाथ आहेत हे काय तर सॅटेलाइटद्वारे घेतले जाणार आहेत. ते डिपेंड करतं की तुमच्या क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जो स्पीड आहे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे तो कमी आहे की जास्त आहे. जास्त आहे तर तो नेमका थोडा जास्त आहे की एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा कमी आहे, एस्केप व्हेलॉसिटी एवढा आहे की एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त आहे. यानुसार काय तर वेगवेगळे पाथ आहेत ते काय तर घेतले जातात. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट पुढचा जो कॉन्सेप्ट आहे बघा, जो वेटलेसनेस इन अ सॅटेलाइट, यावर सुद्धा आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे आणि असाच प्रश्न एक लिफ्टमध्ये सुद्धा असताना तुम्हाला काय तर सहज अनुभवता येईल. बघा लिफ्टमध्ये असताना काय असतं की सपोज एक लिफ्ट आहे ज्यामध्ये एक व्यक्ती उभ्या आहेत किंवा तुम्हीच उभ्या आहेत असं इमॅजिन करा, है ना. त्यानंतर काय तर जर ही लिफ्ट थांबलेली आहे ग्राउंड फ्लोअरला आहे तर अशा वेळेस या व्यक्तीवर कोणकोणते फोर्सेस अप्लाय होतील ते थोडंसं विचार करू. खालच्या बाजूला काय होणार तर mg एवढा फोर्स अप्लाय होणार आहे ज्याला आपण वजन म्हणतो आणि तेवढाच फोर्स काय असेल तर वरच्या बाजूने ज्याला आपण काय तर नॉर्मल म्हणतो. हा नॉर्मल जेवढा अप्लाय होतो, कारण मग एखादी वस्तू जर अशी आहे ना ही वस्तू स्थिर आहे हे तरच शक्य आहे जर या बाजूने जर काही फोर्स अप्लाय होते तर तेवढाच फोर्स इकडे पण होणार आहे. आपल्याला खालच्या बाजूने माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो, मग तेवढाच फोर्स वरच्या बाजूने सुद्धा अप्लाय व्हायला पाहिजे जो माझा हात अप्लाय करत आहे आणि म्हणून त्यालाच आपण काय तर नॉर्मल म्हणतो. आणि नॉर्मलची जेवढी काही व्हॅल्यू असणार आहे तीच व्हॅल्यू म्हणजेच काय असते तर लक्षात ठेवायचे तुम्हाला, तीच व्हॅल्यू म्हणजेच काय तर आपला वजन असतो. कारण इव्हन तुम्ही वजन काट्यावर जरी मोजलं तरी पण वजन काटा हा जो वजन आहे mg आहे हा कधी मोजू शकत नाही. वजन काटा तेच मोजतो की तो तुम्हाला वरच्या दिशेने किती फोर्सने तो ढकलत आहे त्यालाच आपण वजन म्हणत असतो आणि त्यालाच काय तर आपण इथे लिहिलं काय तर n म्हणजे काय तर नॉर्मल म्हटलंय. आता ज्या वेळेस लिफ्ट थांबलेली आहे म्हणजे ॲक्सेलरेशन किती असतो तर या वेळेस 0 असतो. ॲक्सेलरेशन म्हणजे काय की वेगामध्ये बदल है ना. पण ज्या वेळेस हीच लिफ्ट वर जाणार आहे तर अशा वेळेस काय असणार की वरच्या बाजूने काय तर ॲक्सेलरेशन असेल ज्याला आपण au म्हणू. कोणत्या बाजूने असणार तर वरच्या बाजूने असणार आहे म्हणजे आता वर वेग आहे तो काय तर तो वाढणार आहे, त्यामुळे खाली वेग कमी वर वेग काय तर जास्त. परत मध्ये लिफ्ट गेल्यानंतर परत एका कॉन्स्टंट वेगाने जाईल, अशा वेळेस परत ॲक्सेलरेशन हा 0 राहणार आहे. ॲक्सेलरेशन किती राहील तर 0, कारण त्यामध्ये वेगामध्ये परत बदल नाहीये, तो कॉन्स्टंट वेगाने वर जात आहे. आणि ज्या वेळेस वर जाईल त्यावेळेस परत आता वेग आहे तो हळूहळू कमी होईल आणि थांबून जाईल, म्हणजे आता परत जो वेग आहे ना तो कमी होत आहे. तर अशा वेळेस त्याला म्हणू आपण की त्याला डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन, कारण वेग काय होत आहे तर तो कमी होत आहे. सिमिलरली परत ज्यावेळेस खाली येणार आहे परत तेच काय होईल तर तेच रिटर्न कंडिशन येणार आहे, बरोबर. तर तुम्हाला ॲक्सेलरेशन कॉन्सेप्ट हा क्लिअर असेल तर हा मुद्दा आहे ना हा अजून चांगला समजतो, बरोबर. इथं मी समजवण्याचा प्रयत्न तर केलेला आहे. आपण बघू नेमकं की लिफ्टमध्ये नेमकं काय होतं आणि सेम कंडिशन कुठं असते तर सॅटेलाइटमध्ये असते. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, न्यूटनचा सेकंड लॉ कदाचित तुम्हाला माहित असेल की फोर्स इज इक्वल टू ma, की जेवढं तुम्ही फोर्स देणार त्यानुसार काय तर मोमेंटममध्ये आहे तो बदल होत असतो. हाच काय तर त्याचा सेकंड लॉ आहे. एखाद्या व्हिडिओमध्ये आपण न्यूटनचे परत एकदा एक्झाम्पल सोबत तिन्ही लॉ समजून घेणार आहोत, कारण ते लॉ समजलं नाही तर अर्धा फिजिक्सचं समजतच नाही. कारण क्लासिकल मेकॅनिक्स म्हटलं की त्याची सुरुवातच तिथून झाली आहे. त्याचा क्लासिकल मेकॅनिक्सचा जो फोरफादर आहे तो न्यूटन आहे आणि म्हणून काय तर हे इक्वेशन ऑफ मोशन, लॉज ऑफ मोशन जे आहेत, जे न्यूटनचे नियम आहेत ते आपल्याला चांगले समजणं, चांगले यायलाच पाहिजे. ठीक आहे, बघा आता एक्झाम्पल लिफ्ट किंवा ज्याला आपण एलिव्हेटर म्हणतो त्याचा एक्झाम्पल दिलेला आहे. ज्या वेळेस इथं थांबलेला आहे हा व्यक्ती, याच्यावर कोणकोणते फोर्स अप्लाय होत आहे कसं काढता येईल, यावर नेट फोर्स कोणता अप्लाय होत आहे, एक होत आहे mg आणि एक होत आहे काय तर n होत आहे ना, mg आणि n. पण दोघांची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे आपण काय करू, एकाला प्लस घेऊ आणि एकाला काय तर मायनस घेणार आहोत. आणि म्हणून इथे लक्षात घ्या की हा mg याला जर मी प्लस घेतोय तर n जो आहे ना याला मी काय केलं तर मायनस घेतलं. आता याच्यावर आपल्याला माहित आहे की हा थांबलेला आहे म्हणजे जो नेट फोर्स आहे तो किती आहे तर तो 0 आहे. त्यामुळे mg मायनस n अशा वेळेस या n ला या बाजूला घेऊन आला तर n इज इक्वल टू किती येणार तर ते mg येणार आहे. म्हणजे हा फोर्स आणि हा फोर्स काय तर सारखा आहे म्हणून तर हे थांबलेला आहे, म्हणून काय तर तो थांबलेला आहे.
आणि तोच इथं दिले बघा की ज्या वेळेस लिफ्ट हॅव्हिंग झिरो ॲक्सेलरेशन कधी राहणार, एक ज्यावेळेस थांबलेलं राहील किंवा सेम व्हेलॉसिटीने काय तर तो वर जात राहणार किंवा खाली येत राहणार, त्यावेळेस ॲक्सेलरेशन आहे तो 0 राहणार आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की लिफ्ट हॅव्हिंग झिरो ॲक्सेलरेशन असेल तर mg इज इक्वल टू काय असतं तर n. आणि काय म्हटलं होतं मगाशी मी तुम्हाला की n ची व्हॅल्यू जेवढी येणार तेवढंच काय तर आपल्याला वजन आहे तो भास होत असतो. इथं n ची व्हॅल्यू mg आलेली आहे, म्हणजेच काय तर जो आपला ॲक्च्युअल वजन आहे तोच भास होणार आहे आणि म्हणून काय तर आपल्याला जो नॉर्मल वेट आहे तो काय तर तो भास होत असतो. ठीक आहे, आता मला सांगा थोडंसं विचार करा की ही लिफ्ट वर जाणार, कधी जाणार आहे? ऑब्वियस आहे की वरचा फोर्स हा वाढायला पाहिजे, वरचा फोर्स काय तर तो वाढायला पाहिजे तरच काय तर ती लिफ्ट वर जाईल. म्हणजेच काय की ॲक्सेलरेशन आहे तो आता वरचं राहणार आहे, म्हणजे नेट अपवर्ड ॲक्सेलरेशन आहे ते राहणार आहे. बघा आता मग त्या केसमध्ये नेमकं काय होणार की नेट फोर्स किती अप्लाय होणार आहे, नेट फोर्स किती अप्लाय होणार तर मास इंटू au म्हणजेच काय तर अपवर्ड ॲक्सेलरेशन. अशा वेळेस काय असेल तर n मायनस mg राहणार आहे. अशा वेळेस काय राहणार तर वरच्या बाजूला n आणि खालच्या बाजूला काय असतं तर mg है ना. तर मग अशा वेळेस काय असणार की याच्यावर नेट जो फोर्स आहे तो किती अप्लाय होईल तर n मायनस mg, बरोबर ना. दोघांची आपण ॲडिशन करतो, एकाला प्लस घेतो एकाला मायनस घेतो, त्यामुळे mau इज इक्वल टू n मायनस mg होणार. आता तेच काय केलं तर बघा की हा mg या बाजूला घेऊन आले तर इक्वेशन काय तयार झालं की n इज इक्वल टू mau प्लस mg है ना. आणि मग आता m परत जर आपण कॉमन काढला तर आपल्याला n ची व्हॅल्यू किती मिळणार तर mg प्लस au. ऑब्वियस आहे, कारण बघा कारण नेट फोर्स वरच्या बाजूने फोर्स जास्त लागायला पाहिजे, त्यामुळे मास तर तो तसाच आहे, या व्यक्तीचा मास आहे तो तसाच राहणार आहे. वाढेल काय तर फक्त ॲक्सेलरेशन आहे तो वाढणार आहे. आणि ॲक्सेलरेशन वाढल्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपल्याला थोडंसं जड झाल्यासारखं, थोडासा हेवी झाल्यासारखं वाटतं. हे तुम्हाला स्वतः पण अनुभव केलं असेल किंवा अनुभव करता येईल जर तुम्ही लिफ्टमध्ये स्वतः जर उभे आहात तर. आणि जर लिफ्ट आहे ती वर जायला जस्ट स्टार्ट होते ना त्यावेळेस थोडासा वेगळा आपला वजन आहे तो थोडासा हेवी झाल्यासारखा वाटतो. आणि तेच ज्यावेळेस थांबत आहे त्यावेळेस काय तर तेच त्याच्याच उलट म्हणजे काय तर थोडंसं हलकं झाल्यासारखं काय तर भास होत असतो है ना. त्यामुळे अशा केसमध्ये आपल्याला काय होणार तर थोडंसं हेवी झाल्यासारखं आहे तो भास होणार आहे. नेक्स्ट बघा आता पुढच्या केसमध्ये काय आहे. आता पुढची केस कोणती आहे की ज्या वेळेस डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन राहणार आहे, ज्यावेळेस काय तर डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन राहील. म्हणजे आता इमॅजिन करा की लिफ्ट आहे ना ती काय आहे तर जी लिफ्ट आहे ती खाली येऊन थांबत आहे, मग अशा वेळेस काय तर mg ची व्हॅल्यू ऑब्वियस आहे ही काय असेल तर ही जास्त असायला पाहिजे. त्यामुळे आपल्यावर जो फोर्स नेट फोर्स अप्लाय होणार तो किती होणार f इज इक्वल टू m a इंटू d म्हणजे काय ad म्हणजेच काय तर डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन आहे. त्यामुळे mg मायनस n, इथे mg मायनस n का केलं कारण mg मोठा आहे याच्यापेक्षा, कारण खालच्या बाजूने जास्त फोर्स लागतोय त्यामुळे mg मोठा आहे आणि म्हणून काय केलं तर n लिहिलं. नेक्स्ट काय तर या MAD ला त्या बाजूला आणि n ला या बाजूला घेऊन आलं तर तयार काय होणार n mg मायनस md. आपला ॲक्च्युअली वजन असतो एवढा, पण आपल्याला या एवढ्यानी काय तर तो कमी भास होणार आहे, कारण n ची व्हॅल्यू आता काय होणार तर mg पेक्षा आधीपेक्षा कमी होईल, कारण m इंटू ad हा काय तर त्याच्यातून मायनस करावा लागेल आणि म्हणून n ची व्हॅल्यू काय तर ती कमी आहे ते भास होणार आहे. आणि अशा वेळेस काय होतं की आपल्याला कसा भास होतो तो थोडासा लाईट झाल्यासारखा. कधी होणार आहे ज्यावेळेस लिफ्ट या ठिकाणी थांबत आहे किंवा ती वर जाऊन थांबत आहे त्यावेळेस काय तर आपल्याला हा असा भास होणार आहे. ठीक आहे ना. म्हणजेच काय तर आपल्याला कसं भास होईल तर तो थोडासा लाईट फील झाल्यासारखा भास होणार आहे. आता थोडंसं परत एकदा विचार करा, आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला n इज इक्वल टू mg मायनस MAD है ना. आता या ठिकाणी जर सपोज मी या AD च्या जागी जर g पुट करतोय म्हणजेच काय की हा डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन किती असायला पाहिजे, जेवढं g ची व्हॅल्यू आहे म्हणजे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं जर असेल g ची व्हॅल्यू तर ऑब्वियस आहे की हा mg मायनस mg होणार. आणि जर एवढ्या वेगाने खाली येत आहे, जर वेगामध्ये बदल 9.8 होत आहे म्हणजेच काय की जी लिफ्ट आहे ती सरळ ग्रॅव्हिटेशनमुळे खाली येत आहे. हे कधी शक्य आहे जर इमॅजिन करा की या ठिकाणून काहीतरी जी लिफ्ट आहे ना ती कट झाली, ती तुटून काय तर खाली पडली आणि अशा वेळेस तुम्हाला नेमकं कसं भास होईल. हे जर अनुभव होत नसेल किंवा मग तुम्हाला काय करता येईल स्काय डायव्हिंग मध्ये गेलेत तुम्ही आणि इमॅजिन करा की त्या ठिकाणून काय तर पॅराशूट घेऊन काय तर खाली जम्प केलं आणि अगदी फ्री फॉल होत आहे, त्या कंडिशनला फ्री फॉलच म्हटलं जातं. मुक्त पद्धतीने काय तर आपण खाली पडत असतो, या कंडिशनलाच काय म्हणतात तर फ्री फॉल. किंवा त्यावेळेस आपल्याला जो वजन आहे ना तो काय तर फार कमी भास होईल. किती भास होणार आहे आपल्याला तर mg
आणि या ठिकाणी काय येणार तर mgच येणार, म्हणजे n इज इक्वल टू काय येणार तर mg मायनस mg, म्हणजे तो किती येणार तर तो 0 होणार आहे. आणि अशा वेळेस आपल्याला काय तर अगदी लाईट म्हणजे काय तर वजन नसल्यासारखं, अगदी आपण कागदाचा तुकड्यासारखे काय तर त्या विमानातून काय तर खाली पडत असणार आहोत. राईट, आपल्याला कसं भास होणार आहे की आपल्याला काहीच वजन नाहीये, नेमकं असं भास होईल. इथं काही वेळासाठी काय तर असं जोपर्यंत लिफ्ट खाली येत नाही तोपर्यंत काय तर हे आपल्याला भास होणार आहे. बघा इथं तेच दिलेलं आहे ना, म्हणून काय तर देअर विल नॉट बी एनी फिलिंग ऑफ वेट. राईट, म्हणजेच काय की वेटलेसनेस आपल्याला कॉन्सेप्ट हा शिकायचा आहे, पण बाकीचे सुद्धा कंडिशन्स हे काय तर समजणं तेवढं जास्त गरजेचं आहे. तर वेटलेसनेस म्हणजेच काय तर वजन रहित अनुभव, जे अनुभव आहे ना तो आहे. तर वेटलेसनेस ही कंडिशन कधी होणार आहे, ज्यावेळेस आपण अर्थचा ग्रॅव्हिटेशननी काय तर खाली येतोय ना त्याच वेळेस काय तर ही जी कंडिशन आहे हे आपल्याला अनुभव करता येणार आहे. सॅटेलाइटमध्ये सुद्धा असंच होत असतं, कारण सॅटेलाइट हा कंटिन्युअसली पृथ्वीभोवती फिरत आहे, तो कंटिन्युअसली त्यासोबतच काय तर तो ॲस्ट्रॉनॉट आहे तो सुद्धा काय तर त्या सॅटेलाइट सोबतच फिरत असतो, म्हणजे सेम ॲक्सेलरेशन जो जी आहे तो सेम ॲक्सेलरेशन काय तर त्या व्यक्तीवर अप्लाय होतो, आणि म्हणून काय तर त्या व्यक्तीला वेटलेसनेस आहे तो अनुभव होत असतो. ठीक आहे, तर या पद्धतीने हा कॉन्सेप्ट लक्षात घ्या. सॅटेलाइट नेमके त्याचे थोडासा काय म्हणू आपण कॉन्सेप्च्युअल टेक्निकल टॉपिक आहे आणि तो समजणं फार जास्त गरजेचं आहे, कारण प्रश्न सुद्धा आयोगाने तसंच विचारलेले आहेत. बघा नेक्स्ट शेवटचा जो टॉपिक आहे या सॅटेलाइट मधला तो आहे काय तर बाइंडिंग एनर्जी. यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले, बाइंडिंग एनर्जी ऑफ एन सॅटेलाइट. बाइंडिंग एनर्जी लक्षात घ्या काय आहे की कायनेटिक एनर्जी. एखादी सॅटेलाइट जर ऑर्बिटमध्ये जर फिरत आहे तर अशा वेळेस त्याची कायनेटिक एनर्जी किती असते, त्यासाठी फॉर्म्युला काय तर GMM डिवायडेड बाय 2R+H. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आहे तर -GMM डिवायडेड बाय R+H आहे. आता टोटल एनर्जी कशी काढली जाते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे या दोघांची आपण करू काय तर इथं बेरीज करू. बघा -GMM R+H प्लस GMM अपॉन 2R+H, या दोघांची ॲडिशन केली तर काय मिळालं आपल्याला -GMM अपॉन 2R+H. हे काय तर आपण ॲडिशन केलं म्हणजे शेवटी काय मिळालं तर बघा हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला तर दोन्ही पण सारखंच आहे, फक्त हा पॉझिटिव्ह आहे आणि हा टोटल एनर्जी कशी आहे तर ती निगेटिव्ह आहे. बरोबर, म्हणजेच काय की कायनेटिक एनर्जी आहे तेवढीच काय तर टोटल एनर्जी पण आहे, फक्त तो प्लस आहे आणि हा काय तर मायनस आहे, आणि इथं काय तर GMM अपॉन R+H आहे मायनस आहे, ते एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, फॉर द सॅटेलाइट टू बी फ्री फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. याचा अर्थ काय की एखाद्या सॅटेलाइट तो काय तर या पृथ्वीच्या भोवती आहे ना तो फिरत आहे, आणि याला काय करायचे आपल्याला इथून न बाहेर काढून फेकून द्यायचे, याला आपल्याला बाहेर काढायचे, या ऑर्बिट मधून काढायचे आणि याला काय तर स्पेस मध्ये टाकून द्यायचे की तो परत पृथ्वीभोवती फिरलाच नाही पाहिजे. शुड बिकम नॉन निगेटिव्ह 0 और पॉझिटिव्ह. हेन्स द मिनिमम एनर्जी टू बी सप्लाइड टू अनबाइंड द सॅटेलाइट इज किती आहे तर ती GMM अपॉन 2R+H. बघा काय आहे की जर एखादी सॅटेलाइट जो ऑर्बिटमध्ये फिरतोय तर त्याची टोटल एनर्जी ही एवढी आहे, आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, जी -GMM अपॉन 2R+H. आता काय करायचं, याला आपल्याला काढून स्पेसमध्ये टाकायचं आहे, आणि स्पेसमध्ये टोटल एनर्जी किती कन्सिडर केली जाते तर ते लक्षात ठेवायचं तुम्हाला, तो किती ते किती असते तर 0 असते. म्हणजेच काय की हे ऑलरेडी एवढी एनर्जी आहे, हे ऑलरेडी काय तर आपल्याला माहिती आहे की ही एवढी एनर्जी आहे या सॅटेलाइटकडे टोटल एनर्जी. याला मी काहीतरी एक्स अमाऊंट ऑफ एनर्जी दिलं आणि तो काय होणार तर तो स्पेसमध्ये जाईल, आणि स्पेसमध्ये गेल्यानंतर त्याची एनर्जी किती होणार तर ती ऑब्व्हियस आहे, किती होणार तर 0 होणार आहे. यावरून एक्सची व्हॅल्यू किती येणार, हा सगळं त्या बाजूला घेऊन जाऊ, इकडे मायनस आहे त्या बाजूला गेला तर तोच काय होणार तर प्लस होणार, म्हणजे GMM अपॉन 2R+H. राईट, आणि ही जी काही एनर्जी असते त्यालाच काय तर बाइंडिंग एनर्जी म्हटलं जातं, की हे एनर्जी एवढी जर दिलं की जो बाइंड असलेला सॅटेलाइट आहे तो काय तर तो अनबाइंड होणार आहे, आणि म्हणून याच एनर्जीला बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट म्हटल्या जातं. आता नेक्स्ट लक्षात घ्या की हा फॉर्म्युला आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तर हा तर सारखाच आहे ना. बघा हा फॉर्म्युला बाइंडिंग एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी हे सगळे फॉर्म्युले सारखेच आहेत, फक्त या कायनेटिक एनर्जीमध्ये टोटल एनर्जीमध्ये इथं काय तर तो मायनस आहे. अदरवाइज बाइंडिंग एनर्जी आणि काय तर कायनेटिक एनर्जी काय तर सारखीच आहे. काय याच्यावरून असं म्हणता येईल का मला की जर एखादी सॅटेलाइट जो पृथ्वीच्या भोवती फिरत आहे त्याची काहीतरी कायनेटिक एनर्जी आहे, त्याला परत तेवढीच एनर्जी दिलं मी तर काय होणार तर तो अनबाइंड होईल आणि काय तो पुन्हा स्पेसमध्ये निघून जाईल, है ना. सेम हाच कॉन्सेप्ट इथं दिलेला आहे. फॉर्म्युला लक्षात नाही राहिलं तरी पण चालेल, फक्त एवढा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा की जो सॅटेलाइट पृथ्वीभोवती फिरत आहे त्याची काहीतरी कायनेटिक एनर्जी आहे, तेवढीच एनर्जी परत त्याला द्या तर तो काय तर तो अनबाइंड होणार आहे, है ना. दिस इज द बाइंडिंग एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट. यालाच काय म्हणतात तर हा फॉर्म्युला आहे, हाच आहे बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. बघा सेम प्रश्न आयोगाने विचारलाय आपल्याला.
आयोगाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ना ते कव्हर करू बघा आता, की पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाची इके इतकी गतीज ऊर्जा आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे इके. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर निसरण्यासाठी अजून केवढी ऊर्जा त्याला दिली पाहिजे, ऑब्वियस आहे, किती द्यायला लागणार आहे, तर ती इके देणार आहे. म्हणजे पृथ्वीच्या ज्या अर्थ ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे त्याच्यातून काय तर त्याला बाहेर निघायचं आहे, किती द्यायला लागेल, परत कायनेटिक एनर्जी परत द्यावी लागणार आहे. त्यामुळे म्हटलं की कॉन्सेप्ट समजून घ्या. फॉर्म्युलावर तुम्हाला न्यूमेरिकल किंवा बाकीचं काही विचारण्याची शक्यता फार कमी आहे, पण तुम्हाला कॉन्सेप्ट तेवढं माहीत असायला पाहिजे. नेक्स्ट पुढचं बघा काय आहे प्रश्न. रिकामी जागाच्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठवणे काय तर शक्य आहे. टीव्ही प्रोग्राम्स कॅन बी ट्रान्समिटेड ऑल ओव्हर द वर्ल्ड विथ द हेल्प ऑफ कोणते सॅटेलाइट आहे, तर ते आपण बघितलं मगाशी की जे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे. त्यामुळे आन्सर येणार काय तर ते ए ओनली. नेक्स्ट खालीलपैकी काय जिओ स्टेशनरी ऑर्बिट GEO चे अचूकपणे म्हणजे काय तर बरोबर अचूकपणे वर्णन करते. समुद्र सपाटीपासूनची उंची 20,000 किलोमीटर आहे का, नाही आहे, आणि एक कक्षा परिभ्रमणास 12 तास लागतात का, 12 तास पण लागत नाही. पहिला चुकीचा आहे. समुद्र सपाटीपासून उंची किती आहे तर 36,000 किलोमीटर बरोबर आहे. एक कक्षा परिभ्रमणात 24 तास लागतात ते पण बरोबरच आहे है ना. ज्याला आपण जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस किंवा कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हटले तेच दिले इथं जिओ स्टेशनरी ऑर्बिटसाठी. समुद्र सपाटीपासूनची उंची 400 किलोमीटर नाही आहे, परिभ्रमणास 90 मिनिटे लागतात ते पण चुकीचं आहे. आणि यापैकी कुठलीही नाही तो पण चुकीचा होणार. आन्सर येणार काय तर सेकंड. नेक्स्ट पुढचा प्रश्न परत सिमिलर आहे बघा. दूरसंचार उपग्रहाची गती म्हणजे काय तर जे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहेत टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे शून्य असते, म्हणजेच काय तर रिलेटिव्ह टू अर्थ 0 असते. जे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे मगाही सांगितले मी तुम्हाला पृथ्वीसाठी त्याचं वेग किती आहे तर तो 0 आहे. कारण तुम्ही त्याला बघा तर तो तुम्हाला आजही तिथंच मिळेल, उद्या पण तिथंच मिळेल, परवा पण तिथंच मिळेल. आज दुपारी बघा, रात्री बघा, कधी बघा, तो आहे आपल्या समोर, तो नेहमी आपल्या समोर सरळ तो फिरत तर आहे, पण पृथ्वीसाठी तो कसा आहे तर तो थांबलेला आहे, स्थिर आहे. म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास कसा दिसणार तर स्थिर दिसणार आहे, कारण आपल्यासाठी त्याचा वेग किती तर तो 0 आहे. आणि म्हणून काय तर दोन्ही पण बरोबर आहेत. दोन्ही विधाने काय तर बरोबर आहेत. दोन्ही विधान चूक आहेत, हा तर येणार नाही. नेक्स्ट अविधान बरोबर आहे आणि ते ब ची कारण मीमांसा आहे एक्झॅक्टली. त्यामुळे आन्सर येणार काय तर सेकंड आहे, तो बरोबर आहे. नेक्स्ट उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो. वजनरहित म्हणजेच काय तर वेटलेसनेस अनुभवतो का. उपग्रहाचा आतील पृष्ठभागातून बघा वेटलेसनेससाठी तुम्हाला सांगितलं होतं मी की डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन हा किती तर G असायला पाहिजे, म्हणजेच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 एवढं असायला पाहिजे, तरच काय होईल तर तो वजनरहित अवस्था आहे तो अनुभवणार आहे. उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळवीर प्रयुक्त होणारे बल हे 0 असते. हा कारण आहे का, हा कारण नाही. अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्ठभाग एकमेकांकडे आकर्षिले जातात, हा सुद्धा कारण आहे का, नाही. अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वीय बलाने आकर्षिला जात नाही, असं सुद्धा कारण नाही. त्यामुळे आन्सर येणार काय तर वरीलपैकी कोणतेही नाही. ड आहे तो काय तर तो योग्य आहे. चौथा पर्याय तो योग्य आहे. तर या पद्धतीने आयोगाने हे प्रश्न विचारलेले आहेत. थोडासा टेक्निकल टॉपिक आहे, परत सांगतोय की थोडंसं लक्षपूर्वक अभ्यास करावा लागणार आहे. आणि जो सोर्स आहे तो काय तर तो फक्त 11व्या वर्गामध्ये दिलेला आहे, 10व्या वर्गापर्यंत नाही. ठीक आहे. तर या व्हिडिओची लिंक आणि जे नोट्स आहेत सेम फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल. टेलिग्राम चॅनल लक्षात ठेवा MPSC A1 IAS आणि त्यासोबतच काय तर एस एक्झाम रेस सर्च करताना एस द रेस म्हणून सर्च करायचं आहे तर तुम्हाला हा चॅनल मिळेल. ठीक आहे. एस द रेस लोगो थोडेसे दोन्ही पण लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला चॅनल थोडं लवकर सापडेल. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.